आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये 29/8 रोजी दुपारच्या टायमिंगला काही तरुणांमध्ये वाद झाले होते आणि त्यावरून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, पहिला गुन्हा. यामध्ये जो आरोपी आहे हुजेब आणि शेख, याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून त्या गुन्ह्यात त्याने जो काही कट्टा वापरलेला आहे, जे अग्निशस्त्र वापरलेलं आहे, ते अग्निशस्त्र आपण जप्त केलेलं आहे. त्या गुन्ह्याचा आपण पुढील तपास आता सध्या पोलीस स्टेशन श्रीरामपूर या ठिकाणी करत आहे. त्याचप्रमाणे त्याच प्रकरणामध्ये जे दहशत पसरविणारे जे पाठीमागून धावताना एक टोळी दिसत आहे, त्यामध्ये सुद्धा एका तरुणाच्या हातामध्ये कट्टा आहे असं दिसून येत आहे. त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दुसरा एक शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा आपण दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये यातील जो आरोपी आहे अल्पेश ठोंबरे, याला अटक करण्यात आलेली आहे. त्या आरोपीकडून देखील त्याने गुन्ह्यात वापरलेलं जे अग्निशस्त्र आहे ते जप्त केलेलं आहे. या दोनही गुन्ह्यांमध्ये जो अग्निशस्त्राशी संबंधित कायदा आहे, आर्म्स ॲक्ट, याच्यामध्ये 2019ला जी सुधारणा झाली, ती सुधारणा केलेले कलम आपण लावलेले आहेत, ज्यामध्ये गंभीर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. थोडक्यात 28 तारखेला शहरामध्ये जे काही दहशत पसरवण्याचा प्रकार या परस्पर विरोधी गटांनी केलेला होता, त्यातील दोघंही आरोपी अटक केलेले आहेत. त्यांच्याकडील दोन्ही अग्निशस्त्र जप्त केलेले आहेत आणि दोन्ही गुन्ह्यांचा तपास या ठिकाणी सुरू आहे.